श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. पण नेमकं यामध्ये असं म्हटलं जातं की शास्त्रात असं लिहिलेलं आहे की भद्रा काळात राखी बांधणे अत्यंत अशुभ आहे. आणि खूप लोकांचा प्रश्न आहे की यावेळेस रक्षाबंधन हा 20 तारखेला आहे की 19 तारखेला आहे. सोबतच त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या, कोणकोणत्या करू नये आणि भद्रा काळ कधी आहे आणि कधी संपणार आहे, सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, या काळात खूप लोक असे म्हणत आहेत की आज यावेळेस जे रक्षाबंधन येणार आहे ते 19 ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे. पण काही लोक म्हणत आहेत जे 20 ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे. पण शास्त्रात काहीतरी वेगळंच लिहून आहे. शास्त्र काय म्हणते ते आज या व्हिडिओमध्ये पाहूया आणि नेमका रक्षाबंधन कधी साजरा करायचा आहे ते सुद्धा पाहूया. मित्रांनो, शास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी कधीही बांधू नये. हे खूप अशुभ मानले जाते आणि याचे खूप चुकीचे परिणाम होतात. पण या मागे कथा सुद्धा आहे, ते पण खूप जुनी आहे. नेमकी कोणती कथा आहे चला ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, असं म्हटलं जातं की रावणाने त्याच्या बहिणीच्या हाताने राखी भद्र काळामध्ये बांधली गेलेली होती आणि त्याचमुळे एका वर्षाच्या आधीच त्या दोघांचाही अंत झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनिदेवची बहीण भद्रा यांना ब्रह्मदेवांनी एक श्राप दिला होता की भद्रा काळामध्ये जो कोणी त्यांची राखी बांधेल किंवा जो कोणतंही शुभ कार्य करेल त्यामध्ये त्यांचा सर्व काही विनाश होईल, त्यांचं सर्व काही अमंगलच होईल. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 5 वाजतापासून ते दुपारी 1:53 हा भद्रा काळ असणार आहे. आणि शास्त्रात असे म्हटले गेलेलं आहे की एखादा काळ जो पाताळ किंवा स्वर्गात असेल त्याचा पृथ्वीवर काहीही फरक पडत नाही. पण असं खूप लोकांचं मत आहे की आपण हिंदू धर्माचे सनातनी आहोत, त्यामुळे आपल्याला शुभ शुभ यांचा फरक पडतो आणि आपण शुभ मुहूर्त तिथी वगैरे पाळतो, त्यामुळे आपल्याला हा काळ पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या काळात राखी बांधू नका किंवा कुणालाही बांधू देऊ नका. या भद्रकाळासोबतच संध्याकाळी 7 वाजता ते सकाळी 5 वाजतापर्यंत रक्षाबंधनाच्या दिवशीच पंचक सुद्धा लागणार आहे. बट हे पंचक जे आहे ते पूर्णपणे शुभ मानले जाते आणि शास्त्रात त्याला खूप जास्त शुभ मानले जाते, त्यामुळे याचा काहीही फरक नाही पडणार. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुभ मुहूर्त कोणता आहे तर 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 ते रात्री 9:08 हा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे. या दिवशी आपल्याला 7:38 असा वेळ मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की भद्रा काळाच्या दिवशी राखी चुकूनही बांधू नका किंवा बांधू देऊ नका, कारण याच दिवशी रावणला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि एका वर्षात त्यांचं पूर्ण साम्राज्य आणि ते स्वतःही संपून गेले. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन अवश्य ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबत थाळीमध्ये कुमकुम, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. रक्षाबंधनाच्या दिवशी पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा, त्यामुळे बहीण भावाचं प्रेमळ नातं हे पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई पेढाही नक्की ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याला सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं रक्षण करण्याचा संकल्प करतो. वास्तूनुसार कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? भद्रा काळात राखी बांधू नये. भद्रा काळात भावाला राखी बांधणे अशुभ मानले जाते. भद्रा काळ 30 ऑगस्टला सकाळी पौर्णिमेच्या तिथीपासून सुरू होणार असून रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. भेट वस्तू कोणती द्यावी? वास्तुशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी टोकदार वस्तू भेट देऊ नये. आरसा किंवा फोटो फ्रेम भेट देऊ नका. बहिणीला रुमाल, स्मार्ट वॉच, शूज यासारख्या वस्तू द्या. राखी पौर्णिमेच्या दिवशी कपड्याचा कोणता रंग असावा? राखी बांधताना चुकूनही काळे कपडे परिधान करू नये. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. कोणत्या पदार्थाचे सेवन करावे? रक्षाबंधनाच्या दिवशी मांस, लसूण, कांदा तसेच मद्यपेय करू नये.